मॉर्निंग एव्हरीवन. आता मॉर्निंग झालेली आहे. आता आम्ही आहे कल्पाला. हा बघा समोरनं कल्पाचा व्ह्यू. आता आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुढचा आता बघतो आहे कोण कोण उठला आहे कोण कोण नाही. उठल्यानंतर मग सर्वजण ब्रेकफास्ट करणार आणि मग निघणार पुढच्या प्रवासाला. तर आपल्याला आता 3 गावं एक्सप्लोअर करायचे आहेत. नाकोगाव, न्यू मोनेस्ट्री अँड ताबो. तर चला बघूया. पहिला रेडी होतो आणि मग पुढच्या प्रवासाला मी निघतो. पुढच्या प्रवासाला निघणार. चलो फायनली ब्रेकफास्ट चालू झालेला आहे. आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघू आमच्या नेक्स्ट जर्नीला. आता हा होता आमचं हॉटेल कैलाश. शिवलिंग व्ह्यू एकदम फ्रंट ऑफ माउंटन्स. एकदम छान असा व्ह्यू आहे. मॉर्निंगला तुम्ही बघितलं असणार आमचं जेव्हा आम्ही रूम ओपन करतो तेव्हा एकदम समोरला हाच व्ह्यू असतो. आता आम्ही निघणार आमच्या नेक्स्ट जर्नीला. तर कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय. पवारी येथे आता आम्हाला जाताना एकच पेट्रोल पंप इथं भेटणार आहे. हा NH रोडवर आहे. आधी इथून जाताना सर्व टँक फुल करून जातात. तर इथून तुम्ही फुल करून जावा, कारण की काजापर्यंत पेट्रोल पंप तुम्हाला भेटणारच नाही. कारण हा इथला एक मात्र शेवटचा लास्ट पेट्रोल पंप आहे. नंतर रिकांगपिओपासून 2-3 किलोमीटरावर असा आहे. आणि हा इथला एकच पेट्रोल पंप असल्यामुळे तुम्हाला काजापर्यंत पेट्रोल पंप भेटणार नाही. सिकेचे ब्रँड ॲम्बॅसिडर योगेश पाटील. सिकेवरनं खालतं सिके. सीचं म्हणणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि केचं मतलब पण तुम्हाला माहिती आहे. सी आणि के म्हणजे तुम्ही काय पण लावू शकता. आता आम्ही पवारीपासून 10-12 किलोमीटर आलो. 10-12 किलोमीटर नंतर आता आम्हाला आमच्यासमोर एक हा इथला एक मोस्ट आता सेल्फी पॉईंट जसा झालेला आहे. बघा तुम्ही किती जर रायडर्स आणि ट्रॅव्हलर. आणि हा ब्रिज जो बनलेला आहे कासांग सेतू, हा बाजूला दुसरा आहे आणि आता न्यू वन बनलेला आहे. बघा आता दोन्ही असे ब्रिज आहेत. बरं आत्ताचा जो बनलेला तो एकदम मजबूत आहे. तर छान आहे. व्हिडिओ काढा, मग आम्ही तुमची व्हिडिओ घेतो. काचा बघा, काचा टाईट करा वरती. आता हा कार वॉशिंग स्पॉट आहे. तर सर्व कार इथं आंघोळ करतात. बेस्ट स्पॉट आहे हा. कार वॉशिंग स्पॉट. सगळ्या कार इथं आंघोळ करतात. तर मित्रांनो हे बघा आता रिकांगपिओ म्हणून इथलं हे गाव आहे. त्याचा मेन चौक, हा मेन चौक आहे तिथला. आणि तिथला मार्केट आहे. पूर्ण मार्केट इथनं भरलेलं असतो. रात्री बघितलं तर पूर्ण मार्केट पॅक असतो. तर असा हा इथला मेन चौक आहे.
आता जे आपण इथं जे पोचलेलो आहे, हा जो ब्रिज आहे या ब्रिजला खाप ब्रिज म्हणतात आणि खाप संगमसुद्धा इथं दोन नदींचा होतो. ती नदी आहे सतलज नदी, राईट साईडला आहे स्पिटी नदी. त्यांचा संगम इथं मोस्टली होतो. हा जो स्पॉट आहे ना सेल्फीसाठी आणि व्हिडिओज काढण्यासाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे. मिस करू नका. इथं आल्यावर सेल्फी काढूनच निघा पुढे. बेस्ट व्ह्यू आहे. 1:30 वाजता आपण अजून पोहोचलो नाही. आता नागो लेक बघायचं आहे, नागो मॉनेस्ट्री बघायची आहे. मगशी टाबो तो यो बघायचा आहे आपला काय ते ग्यू मॉनेस्ट्री मम्मीवाला बघायचा आहे ना तो. त्याच्या मगशी तुला टाबोला स्टे आहे कला, कारण की तू नाईटला कसं पोहोचशील काजाला पोहोचतो. फायनली आम्ही आता नाको इथं पोचलेलो आहे. हे बघा नाकोचं मेन स्पॉट आहे. आता आपण पोचलेलो आहे. बघूया आता पुढे काय आहे नाको. आणि आता बघा इथं नाको इथं पोचलेलो. आता इथला बघूया. आता मॉनेस्ट्री इथली बघायची आहे. बघूया आता कशी आहे मॉनेस्ट्री. आणि भरपूर हाईटवर आहे. तर हायटिट्यूड ऑक्सिजन लेवल भरपूर कमी आहे. तर फील होते तर थोडा वॉक तरी गेला ना तर ऑक्सिजनचं प्रमाण फील होते. रूल आहे शूज आता बाहेरच काढून जायचं, कारण की हे मंदिरच आहे. नाको गाव. आता आम्ही नाको गावातून चाललो आहे नाको लेक म्हणून आहे. तिथं नाको लेककडे व्हिजिट करतो. नाको लेक फायनली आम्ही इथनं निघणार. नाको लेकमध्ये जवळ आल्यानंतर तुम्ही याच्यात स्विमिंग करायचा प्रयत्न करू नका, कारण की कसं आहे की नाको लेक हा थोडं पवित्र मानतात आणि इथं आल्यावर फक्त हात तोंड तुम्ही धुवू शकता आणि फक्त बाकी तुम्ही हे करू. नाको लेक आहे जो विंटरमध्ये एकदम फ्रीज होऊन जातो आणि तर लोक आईस स्केटिंग करतात आणि बेस्ट आहे. रामेन तुप्पा डिश इथली हिमालयन आणि टेस्ट आलेला आहे. चम्मच काही भेटत नाही.
मोमोज अटॅक मोमोज. भुकेला शेर राईस हेच भेटले. फूड कसं वाटलं? एक नंबर खायला कसं वाटलं इडली? जास्त करून काय वाटलं? मोमोज खाऊ नका इथं. चिकन बोलून व्हेजच देतात. हो, मोस्टली नॉनव्हेजच ऑर्डर करा, त्याच्यात व्हेज येतोच. वॉटर क्रॉसिंग. थांब झालं बेबी यार काय लागली. नाको विलेजकडे जात असताना हे जे माउंटन दिसतात ते एकदम असे वाटतं की पहिले ते बोलत होते की इथं लेक होतं आणि ते सुकल्यानंतर त्या लेकचं माउंटन्स असे राहिले की ते असे दिसायला. या लँड गाडी स्टार्ट होत मागे गेला दिवशी हाणायला लागला. फायनली आम्ही इथं मॉनेस्ट्रीला पोचलेलो आहे. फायनली फ्रेंड्स पण पोचलेले आहेत वरती अगोदर आमच्या आणि मग इथं फोटोशूट चालू आहे. ही बघा, ही आहे स्कूल, हिचं काम चालू आहे आणि त्याच्याच बाजूला लागून इथं आणखी एक आहे जे मॉनेस्ट्री आहे त्याच्यात मम्मीजला ठेवलेलं आहे. या आतमध्ये मम्मीज आहे. यांचं नाव सांगा तेन्झिंग आहे. बोलतात की 1975ला जे अर्थक्वेक आलेलं होतं त्याच्यानंतरच माहिती पडलं की असं एक टाईपचं काय मम्मी आहे ते इथे आहे. हे जवळजवळ 500 वर्ष जुनं आहे आणि बघा कसं त्याच्या पोझिशनमध्ये आहे ते. इव्हनिंग झाले आणि 9:30 झालेत राईट नाईटचे. तर मी चेक केलं तर बाहेर उजेड का आहे, तर नंतर समजलं की इथे बॉर्डरच्या साईडला असल्यामुळे त्याच्यामुळे तो चायनाचा टायमिंग कॅच करतो. हे पण काहीतरी डिफरंट आणि वियर्डच गोष्ट आहे. सो फायनली आता मी ताबोसाठी निघालेलो आहे. तर आता ताबो इथून जवळजवळ 25 किलोमीटर लाँग दाखवतो. बघूया आता काय जर्नी होते. चलो लेट्स सी. आणि मग आता भेटूया ताबो. फायनली आम्ही ताबोला पोचलेलो आहे. आता आम्ही स्टे करणार, रात्री कुकिंग वगैरे करून मग
उद्या आम्ही मॉनेस्ट्री बघायला निघणार. चला आता हॉटेल्स बघूया कुठला बुक करायचं आहे. तर लेट्स गो. हे बघा यांचे इथलं गावठी डॉग एकदम भारी आमचे सुकडा बोंबील. तर गाईज आता हा आमचा 8चा ताबोचा नाईट स्टे आम्ही आज इथे करणार. बघूया आता कशी होम्स अँड सर्विस आपल्याला कशी वाटते. वाव. नाव आहे फायनली डिनरची तयारी झालेली आहे. आता मी डिनरला बसलेलो आहे. आता जेवण करणार आणि मग झोपणार आणि मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.